नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या हेल्थ टिप्स चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत तिळाविषयी. मित्रांनो, तीळ खाण्याचे खूपच फायदे आहेत. जसे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, हृदय निरोगी राहते, पचन सुधारते, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा चांगली असते. तसेच शरीराला ऊर्जा व उबदारपणा देते. विशेष करून हिवाळ्यात तीळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त असते. आपण संपूर्ण आरोग्यासाठी पौष्टिक ठरते. तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. 1. हाडे मजबूत बनवणे. आयुर्वेदात तिळाला वरदान मानले जाते. रोज तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होत नाही. दुसरं आहे पचन सुधारते. तिळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहते. तिसरं आहे निरोगी हृदय. तीळ ही शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून ब्लड सर्क्युलेशन सुधारते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. 4. त्वचेसाठी फायदेशीर. तिळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहरा सॉफ्ट आणि ताजेतवाना दिसतो. 5. रक्तदाब नियंत्रण. रोज तीळ खाल्ल्याने रक्तदाब नॉर्मल राहते. 6. अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म. तिळात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहे, जे शरीरातील सूज कमी करून वेदना दूर करते. 7. केसांसाठी उपयुक्त. तिळाचे तेल केसांना लावल्याने केस चमकदार होऊन लांब होतात. 8. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तिळात अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्व असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील उष्णता वाढवते. थंडीच्या दिवसात तीळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. मित्रांनो, आपण तीळ खाण्याचे अनेक फायदे पाहिले, पण या तिळाचा योग्य उपयोग आणि योग्य सेवन कसे करावे, ज्यामुळे आपल्या शरीराला पुरेपूर फायदा होईल. तर त्यासाठी आपण रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा तीळ बारीक चावून खाल्ली पाहिजे. तिळाचा उपयोग. हिवाळ्यात तिळाचे लाडू बनवून आपण खाऊ शकता. हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे खूप पौष्टिक असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. म्हणून हिवाळ्यात आपण तिळाचे लाडू बनवून खाऊ शकतो. भाकरी, पोळी किंवा इतर पदार्थांवर तीळ टाकून खाऊ शकतो. स्वयंपाकासाठी किंवा केसांना लावण्यासाठी तिळाचा उपयोग करू शकतो. तिळाचे तेल मालिश करण्यासाठी खूप उपयुक्त असते. सांधेदुखी, गुडघेदुखी आणि खांदेदुखी यांच्यावर तिळाचे तेलाने मालिश करणे